हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत मॉडर्न पिरियडिक लॉ. आता मेंडलिव्स यांनी काय केले होते, यांनी पिरियडिक टेबल फॉर्म केला होता आणि तो पिरियडिक टेबल कशावर डिपेंड होता? द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास आहे ना. त्याच्यानंतर काय झालं, मेंडलीव यांच्यानंतर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. त्यांच्या पहिलेपर्यंत इलेक्ट्रॉनची डिस्कवरी नव्हती, त्याच्या आतपर्यंत तेवढं सायन्स टेक्नॉलॉजीने पुढे नव्हता. तर पुढे जसे मेंडलिव्हच्या नंतर एलिमेंट्स हे अजून मायक्रोस्कोपने आपण पाहत गेलो, तसं इलेक्ट्रॉनचं बाबतीतसुद्धा माहीत झालं. तेव्हा इलेक्ट्रॉनचा नंबर म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन होते त्याला ॲटॉमिक नंबर देण्यात आला. ठीक आहे. तर नंतर जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा ॲटॉमिक नंबरने लिहिला गेलेला होता. म्हणजे आता ॲटॉमिक मास नाही तर ॲटॉमिक नंबर चालत होता. ओके. आणि मेंडलिव्हचे जो ॲटॉमिक नंबर होता तो ॲटॉमिक नंबर काय होता? फक्त एक सिरियल नंबर होता. 1 2 3 4 असे दिले होते, त्यांनी नंबर दिले होते फक्त. पण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय होतं, मग ॲटॉमिक नंबर जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लागला तेव्हा मग ॲटॉमिक नंबर अस्तित्वात आलं. 1913 मध्ये इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले यांनी काय केलं, एक्सरे ट्यूबच्या मदतीने ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉन याचा संबंध आपल्याला दाखविला. का जे पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होत होते त्यांना इलेक्ट्रॉन नाव देण्यात आलं आणि मग ते ॲटॉमिक नंबर अशा प्रकारे जनरेट झालं. दिस रिव्हील दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट दॅन ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक नंबर हा जास्तीत जास्त फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणजे जास्तीत जास्त महत्त्वाचा होता कशापेक्षा? ॲटॉमिक मासपेक्षा. म्हणून यालाच कन्सिडर केल्या जाते का आता मॉडर्न पिरियडिक लॉचा स्टेटमेंट काय बनला, मग प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हा मॉडर्न पिरियडिक लॉ, याला म्हणतात मॉडर्न पिरियडिक लॉ. तर ॲटॉमिक नंबरवर पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल हा डिपेंड आहे. तर मॉडर्न पिरियडिक टेबल आपण बघू का, एलिमेंटचे जेव्हा क्लासिफिकेशन करत आलं तेव्हा ॲटॉमिक नंबरला महत्त्व दिलं. नंतर यामध्ये जास्तीत जास्त एलिमेंट्स नंतर हे काय झाले, फाउंड झाले. जास्तीत जास्त एलिमेंट. आता मग नंतर 63 एलिमेंट्स राहिले नाही, जे मेंडलिव्हच्या वेळेस होते त्याच्यापेक्षा जास्त आता रिसर्च झाले. नंतर मेंडलिव्हचे जे ड्रॉबॅक्स आहेत, मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडलिव्हस वेअर अपियर टू बी रिमूव्ड. जसं हे ॲटॉमिक नंबरने ॲटम्स लावण्यात आले तसे तसे काय झाले, मेंडलिव्हचे जे बी डिमेरिट्स होते, जे उणीव होते, त्यांची जे कमतरता होती ते अर्धी तिथेच कमी झाली. पण संदिग्धता, ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता कशाबद्दल? हायड्रोजनच्या पोझिशन सोबत जे कन्फ्युजन होतं ते आत्ताही तसाच्या तसाच होता. हा एक थोडासा प्रॉब्लेम होता का हायड्रोजनच्या पोझिशनबाबत त्यावेळेसही, म्हणजे मोसले यांनी बनवलं त्यावेळेसही थोडं संदिग्ध होतं, कन्फ्युजन होतंच. नंतर पहिल्या स्टँडर्डमध्ये आपल्या याच्या पूर्वीच्या स्टँडर्डमध्ये आपल्याला माहीत आहे का, इलेक्ट्रॉन हे काय करतात, ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतात. ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात कोणाला? न्यूक्लियसला. आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम इज अ सेम ॲप ॲटॉमिक नंबर. जेवढे नंबर इलेक्ट्रॉनचे आहे त्यालाच काय म्हटले जाते? ॲटॉमिक नंबर, कारण की ते सेम होते. नंतर ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं, आता जेवढे इलेक्ट्रॉन आहे तेच ॲटॉमिक नंबर आहे, तर मग त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर आपल्याला माहीतच आहे. 281 282 आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो ना. तर त्याच्यावर सुद्धा मॉडर्न पिरियडिक टेबल बेस होता का, याच्यामध्ये क्लिअरली दिसत होतं का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर ॲटॉमिक हा जो टेबल बनवला एलिमेंटचा तो पूर्णपणे बेस होता. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत काय पाहिलं आपण, मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे का ॲटॉमिक नंबरवर डिपेंड होता. ॲटॉमिक नंबर म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंतर
हायड्रोजनची पोझिशन रिमूव्ह करण्यासाठी सध्या अजून प्रॉब्लेम गेला. जेव्हा ॲटॉमिक नंबरने हे पूर्ण एलिमेंट्स लावण्यात आले तेव्हा हे कन्फ्युजन दूर झालं. मेंडेलिव्हचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रिमूव्ह झाले, जे ड्रॉबॅक्स होते ते. आता मॉडर्न पिरियडिक टेबलचा स्ट्रक्चर कसा आहे ते पाहू. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज. मेंडेलिव्ह सारखेच 7 हॉरिझॉन्टल रोज आहे, ज्याला पिरियड्स म्हणतात, 1 to 7. ठीक आहे, हॉरिझॉन्टल रोज याला पिरियड्स, आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स ज्याला ग्रुप म्हटले जाते. आता मेंडेलिव्ह यांनी काय केलं होतं, थोडंसं याच्यात थोडंसं चेंज केलं होतं. त्यांनी व्हर्टिकल कॉलम्स घेतले होते, ज्याला ग्रुप म्हणू, ज्याला ग्रुप नाव दिलं होतं, आणि हॉरिझॉन्टल रो ज्याला पिरियड. आणि यांनी व्हर्टिकल ग्रुप्स किती घेतले होते, 8. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे 8. हां, आणि हॉरिझॉन्टल रोज घेतले होते. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय झालं, हॉरिझॉन्टल रो 7 आहे आडव्या, हॉरिझॉन्टल रोज 7 आहे आणि 18 ग्रुप्स आहेत. ठीक आहे, म्हणजे पिरियड्स 7 आणि ग्रुप्स 18. याच्याने बॉक्स फॉर्म झाले आणि ॲटॉमिक नंबर सिरियल वाईज एकेका बॉक्समध्ये ठेवण्यात आले. आणि त्याला नंबर कुठे दिले, अप्पर साईडला, वरच्या साईडला. जर आपण बघितलं, समजा हा कोबाल्ट हा वरच्या साईडला 27, म्हणजे हा 27 लेफ्ट साईडला अप्पर साईडला आहे, तर हा काय झाला, ॲटॉमिक नंबर. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता का 18 व्हर्टिकल कॉलम्स अँड 7 हॉरिझॉन्टल रोज. ठीक आहे. नंतर अपार्ट फ्रॉम दिस 7 रोज 2 रोज आर शोन सेपरेटली. हे 7 रोज जर सोडले तर 2 रोज हे सेपरेटली दिसतात, ज्यांना लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टॅनाइड सिरीज असं म्हटले जाते. हे 2 बॉक्सेस, ही पहिली, हे 2 वेगळे, एका बॉक्समध्ये हे एवढे एलिमेंट, ज्याला लॅन्थेनाइड सिरीज आणि त्याच्या खाली ॲक्टॅनाइड सिरीज असे वेगवेगळे दाखवलेले आहे. नंतर पूर्ण 118 बॉक्स आहे, म्हणजे 118 प्लेसेस झाले मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. आणि जे नवीन फॉर्मेशन झाले काही एलिमेंट्सचे, ते सुद्धा याच्यात पूर्णपणे फिट झाले, म्हणजे 118 पूर्णच्या पूर्ण एलिमेंट्स या बॉक्समध्ये, या पूर्ण टेबलमध्ये बसवण्यात आले. या पिरियडिक टेबलला 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला आहे. एस ब्लॉक, पी, डी अँड एफ. एस, पी, डी, एफ असे 4 ब्लॉक केलेले आहे. जर आपण बघितले तर एस ब्लॉक पहिले 2 व्हर्टिकल कॉलम्स, डी ब्लॉक नंतरचे व्हर्टिकल कॉलम्स 3 to 12. नंतर पी ब्लॉक, हा पी ब्लॉक 13 to 18. आणि या डी ब्लॉकमध्येच हे 2 लॅन्थेनाइड आणि ॲक्टॅनाइड सिरीज आहे, ही एफ ब्लॉक म्हणून सेपरेट खाली देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे 4ही ब्लॉक डिवाइड करण्यात आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे एस ब्लॉक 1 to 2 चा ग्रुप, 13 to 18 पर्यंत पी ब्लॉक, 3 to 12 पर्यंत डी ब्लॉक, आणि या डी ब्लॉकमध्येच लॅन्थेनाइड ॲक्टॅनाइड सिरीज आहे, जे एफ ब्लॉक या नावाने दिलेली आहे. डी ब्लॉकमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे जे डी ब्लॉक आहेत, इथे तुम्ही पेन्सिलने लिहून ठेवू शकता, तुमच्या माहितीसाठी होऊन जाते. डी ब्लॉक ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके. नंतर अ zigzag लाईन कॅन ड्रॉन इन पी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. पी ब्लॉकला जर तुम्ही बघितलं, पी ब्लॉक कुठे आहे, हा याच्यामध्ये पहा झिगझॅग लाईन. ठीक आहे, ही झिगझॅग लाईन कशामध्ये आहे, पी ब्लॉक.
तर ही काय दाखवते, द मेटलॉइड एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. या झिगझॅग लाईनच्या लागून जे एलिमेंट्स आहे ते मेटलॉइड आहे. जेवढेही मेटल आहे ते लेफ्ट साईडला आहे आणि जेवढे नॉन मेटल आहे ते राईट साईडला आहे. बघू, ही झिगझॅग लाईन, याला लागून हे जे आहेत हे काय मेटलॉइड्स, जे मेटल आणि नॉन मेटल दोघांची प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला दाखवते याला लागून. याच्या लेफ्ट साईडला जेवढेही आहे ते मेटल्स, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, टीन, हॅलियम, लीड, बिस्मथ, नायथोमियम, फ्लेरोवियम, मॉस्कोवियम आणि लिव्हरमोरियम, हे जेवढेही आहे हे मेटल्स. आणि या झिगझॅग लाईनला एक एक सोडून या साईडला हे जेवढेही आहे हे नॉन मेटल्स आहे. ठीक आहे. तर झिगझॅग लाईन कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, पी ब्लॉक. झिगझॅग लाईनला लागून मेटलॉइड्स, लेफ्ट साईडला मेटल्स आणि राईट साईडला नॉन मेटल्स, अशा प्रकारे रचना मांडणी केलेली आहे. ओके. नंतर मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, का एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आहे 11 समजा, तर 2, 8, 1 हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्या शेवटच्या ब्लॉकमध्ये किती एलिमेंट्स उरले, किती इलेक्ट्रॉन फिरत आहे शेवटच्या शेलमध्ये, 1. समजा हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा रिॲक्शन करते, हा इलेक्ट्रॉन देऊन देते ना, आपल्याला माहीतच आहे याच्याबद्दल. तर हा झाला रिॲक्टिव्ह. तर याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन जर फिरत आहे, दुसरा एक्झाम्पल घेऊ, एखादा एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19, 2, 8, 8, 1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्याही आउटर मोस्ट शेलमध्ये किती आहे, एक इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या एलिमेंटची प्रॉपर्टी या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारखी असली पाहिजेच, कारण की एक एक इलेक्ट्रॉन आहे. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे माहिती पाहू शकतो. हे जे 11 घेतलं होतं मी, 11 म्हणजे सोडियम आणि 19 म्हणजे पोटॅशियम, एक एक एलिमेंट आहे. म्हणजे व्हर्टिकल कॉलममध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी ह्या सेम आहेत. व्हर्टिकल कॉलम, कोणताही व्हर्टिकल कॉलम जर तुम्ही धरला तर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स इन द व्हर्टिकल कॉलम्स आर सेम. हे पूर्णपणे त्यांच्या व्हर्टिकल कॉलम्समध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्यांची प्रॉपर्टी सेम असते. आणि दुसरी गोष्ट, जे हॉरिझॉन्टल रोज आहेत यांच्या प्रॉपर्टी थोड्या थोड्या डिफरंट होत जाते, थोड्या थोड्या डिफरंट, हलक्या प्रमाणे डिफरंट होत जाते. द केमिकल प्रॉपर्टी in the vertical columns are same. The chemical property in horizontal rows get differ. अशा प्रकारे डिफरंट होत जाते. ठीक आहे. तर काय काय बघितलं आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघत असताना. आपण सर्वप्रथम मॉडर्न पिरियडिक लॉ बघितला. मॉडर्न पिरियडिक लॉमध्ये काय झालं, इलेक्ट्रॉनची जशी डिस्कवरी झाली तसं ॲटॉमिक नंबर माहीत पडलं. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द एलिमेंट. एलिमेंटमध्ये जिथे जेवढे इलेक्ट्रॉन आहे त्याला ॲटॉमिक नंबर म्हटले जाते, त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर. 1930मध्ये इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले यांनी काय केलं, एक्सरे ट्यूबच्या मदतीने ॲटॉमिक नंबर हा पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होत आहे, म्हणजे तो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे. आणि ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं सांगितलं. कशापेक्षा, ॲटॉमिक मासपेक्षा. हे खूप जवळचं आहे, म्हणजे ॲक्युरेट आहे.
म्हणून मॉडर्न पिरियॉडिक लॉचं स्टेटमेंट काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन टू देअर ॲटॉमिक नंबर्स. नंतर आपण बघितलं मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा कसा काय वर्क करतो, काय आहे याच्यात. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सर्व नंबरचे ॲटॉमिक, सर्व एलिमेंटचे ॲटॉमिक नंबरनं लावण्यात आलेले आहे. ॲटॉमिक नंबरने लावले म्हणून मॅक्झिमम जे ड्रॉबॅक्स आहे मेंडेलिव्हचे ते रिमूव्ह झाले. नंतर हायड्रोजनची जे पोझिशन आहे त्याच्याबद्दल अजूनही कन्फ्युजन होतच. नंतर आपण बघितलं का ॲटॉमिक नंबरमुळे हे पिरियॉडिक टेबल अजून ॲक्युरेट होत आलं. आणि ॲटॉमिक नंबर कुठे लिहिले गेले होते, प्रत्येक बॉक्समध्ये लेफ्ट साईडला वरच्या कॉर्नरमध्ये. नंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 1 to 7 हॉरिझॉन्टल रोज आहे ज्याला प्रेड्स म्हटले जाते, आणि 1 to 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत ज्याला ग्रुप्स म्हटलेलं गेलेलं आहे. नंतर 2 रो सेपरेटली दाखवलेले आहे ज्याला लॅन्थॅनाइड आणि ॲक्टॅनाइड सिरीज म्हटले जाते. टोटल 118 एलिमेंट्स हे त्याच्यात फिटोफिट बसलेले आहे. नंतर 4 ब्लॉक केलेले आहे, एस पी डी एफ. एस 1 to 2 ग्रुप्स, 13 to 18 पी, 3 to 12 डी, आणि या डी मध्येच लॅन्थॅनाइड आणि ॲक्टॅनाइड सिरीज सुद्धा बसवण्यात आली आहे ज्याला एफ ब्लॉक म्हणून. नंतर पी ब्लॉकमध्ये झिगझॅग लाईन आली. ही झिगझॅग लाईन काय करते माहिती आहे का, जे बॉर्डर आहे झिगझॅग लाईनला लागून ते मेटलॉइड्स आहेत. मेटल हे पूर्ण लेफ्ट साईडला गेलेले आहे आणि नॉन मेटल पूर्ण राईट साईडला गेलेले आहेत. तर अशा प्रकारे हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल झाला. एस ब्लॉक, डी ब्लॉक, या डी मध्येच लॅन्थॅनाइड ॲक्टॅनाइड सिरीज. नंतर पी ब्लॉक, पी ब्लॉकमध्ये झिगझॅग लाईन, झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला मेटलॉइड्स, लेफ्ट साईडला म्हणजे ग्रीन बॉक्स मेटल्स, आणि राईट साईडला नॉन मेटल्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. त्याच्यानंतर आहे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके, बाय.